कोणी बोललं नाही आम्हाला. मी पॉझिटिव्ह म्हणूनच मी आलेलो आहे ना. करेक्ट करेक्ट. आणि आम्हाला पॉझिटिव्ह आहे म्हणूनच आलोय ना या ठिकाणी. हे बघा शिंदे साहेब, ऐका ऐका ऐका, हे बघा तुमच्यासारखा मी सुद्धा कामगार म्हणून काम केलेलं आहे ग्लॅक्सो सारख्या कंपनीमध्ये, आणि मी पण अप्रेंटिसशिप केलेली आहे. मला यातल्या सगळ्या खासकरला माझी आहेत, मला यातले नियम माहिती आहेत, काय आहे कसं आहे. यांच्यासमोर मी साहेबांशी सुद्धा चर्चा केलेली आहे कशा संदर्भात काय गोष्टी करायला पाहिजेत काय नाही. तर शिंदे साहेब पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत, पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त कसं अकोमोडेट करताय. प्रशिक्षण भत्ता 6,000 8,000 मग प्रशिक्षण भत्ता पूर्ण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल, तिथेच त्यांना परमनंट जॉब लागेल. आता देवाभाऊचा दाखवा. अरे ऐका ना, मला माहिती आहे सगळे विषय, ऐका मला पूर्ण विषय माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं की ज्या ज्या ठिकाणी भरती तुमच्या झालेल्या आहे, ज्या ज्या ठिकाणी भरती निघालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले का, हा जो मी प्रश्न तुम्हाला त्यासाठी विचारला. मी हा प्रश्न कशासाठी विचारला की समजा ऐका, नागपूर महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषद, मी उदाहरण देतोय, तर तुम्ही अर्ज केले का, हा पहिला प्रश्न मी विचारला ना तुम्हाला. तुम्हाला कसं त्या त्या ठिकाणी अकोमोडेट करता येईल त्या त्या स्तरावरती आता शासन स्तरावरती तो विचार चालू आहे. म्हणून तर मी तुम्हाला विचारलं. हे करतायत सर, पण 11 महिन्याचं जे प्रमाणपत्र आपण राज्य सरकार देणार आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे यांना कुठेच वाव नाही त्या पदामध्ये. त्या प्रमाणपत्राचा आधार कुठेच मिळणार नाही. कुठल्याही नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. ते पत्र जे प्राप्त झाले 11 महिन्याचं त्या सांगा साहेब. मुळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा कौशल्य विकास योजना आणली, त्यामार्फत दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचं टार्गेट त्यांनी ठेवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती केली. आधी अप्रेंटिसशिपमधून त्यांना मानधन मिळायचं विद्यावेतन, आणि मग त्या विद्यार्थ्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्यात होतं किंवा शासनाच्या वतीनं. या योजनेची अडचण अशी आहे की ज्या शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये होणार नाही आहे, आणि मूळ मेघ त्याच ठिकाणी आहे. शासकीय आस्थापनांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याचा उपयोग इतर कोण्या ठिकाणी होणार आहे, हा मूळ प्रश्न आहे. आणि म्हणून कौशल्य विभागाने ज्यावेळेला कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली असेल आणि सर्वसामान्यांच्या टॅक्समधून येणारे हजारो कोटी रुपये जर या योजनेवरती खर्च होत असतील या विद्यार्थ्यांच्या अप्रेंटिससाठी, तर त्याचं आउटपुट जर शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शून्य असेल तर या योजनेची उपयोगिता ही शून्य होते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या योजनेमध्ये जर आधी काही निर्णय झाला असेल तर तो निर्णयामध्ये तुमच्या फायद्याचा कसा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा आपली काही जी सूचना असेल ती आपण शासनाकडे सांगू की बाबा अशा पद्धतीने जर या सर्टिफिकेटमध्ये आपण बदली केल्या किंवा येणाऱ्या क्लार्कच्या, समजा क्लार्कमध्ये असतील, इंजिनिअरिंगमध्ये असतील, की येणाऱ्या भरतीमध्ये या मुलांना कसा वाव मिळेल, या मुलांना कसा संधी मिळेल याच्यात, किंवा या सर्टिफिकेट कसं ग्राह्य धरलं जाईल याच्यासुद्धा सुझाव किंवा ज्या काय आयडियाज आहेत ते आपण त्याच्यामध्ये बदली करण्याचं आपण सांगू ना शासनाला. तुमच्यासोबत आम्ही असू ना त्या सगळ्या गोष्टीमध्ये. माझी एक विनंती आहे मस्के साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं, उद्याचा मंगळवार कॅबिनेट होणार नाही, सुट्टी आहे, दिवाळीची सुट्टी आहे, लक्ष्मीपूजन आहे. पुढच्या मंगळवारी जे काही कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेट मीटिंगच्या नंतर किंवा आधी तुमच्या वेळेप्रमाणे आमच्या एक 5 लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही आमच्या एकनाथ मामांना भेटण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या बैठकीमध्ये थोडंसं आमचे विचार आम्ही मांडू आणि ते पण ऐकतील आणि ते सरकारमध्ये पण आपली भूमिका एक आपली बाजू मांडतील, अशा प्रकारची मी विनंती करतो. नक्कीच मी प्रामाणिकपणे त्या दिवशी पण आम्ही गेल्या आठवड्यात, ऐका टाळ्या नका वाजू, गेल्याच आठवड्यामध्ये आपण शिंदे साहेबांना भेटलो. मी स्वतः त्या ठिकाणी होतो, मी बरोबरच होतो त्या ठिकाणी सुद्धा. मी साहेबांना ही तुमची भावना त्यांच्या कानावर घालतो आणि तुम्हाला वेळ देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तुम्हाला वेळ मिळेल. मंगळवारी जरा आम्हाला 5 मिनिटाची भेट द्या सर, सोमवारी द्या, बुधवारी द्या. या मंगळवारी कॅबिनेट नाही, ह्या नाही, पुढच्या. कारण आता तुम्ही आम्हाला गोड बातमी दिली आहे
तर आता भारत चौधरी साहेब, मस्के साहेबांनी आम्हाला गोड बातमी दिली आहे, तर आता आमचं तोंड गोड करा आणि मस्के साहेबाच्या हाताने आमची दिवाळी गोड करून आम्हाला घरला पाठवा. मंगळवारी आपण, काही हरकत नाही बेटा. आपल्याला मस्के साहेब आपले आता हे नको वनवे सर आता ऐकायचं, आता माझं ऐकायचं. नाही ऐका ना, ऐका. नाही पेमेंट झाले, पेमेंट तुमचं होईल. नाही एक मिनिट. हा काय म्हणलात? उदय सामंत साहेब वेगळे आणि आज आंदोलनात येऊन मस्के साहेबांनी आपण मी न म्हणता, मी बालाजी पाटील चाकूरकर सर, मी न म्हणता शिंदे साहेबाचं माझं बोलणं झाल्यावर सुद्धा ही या तरुणांना कसं द्यावं लागतं यांनी 1-2 मिनिट त्यांच्या कानात सुद्धा बोलले. मग पुन्हा बोलवून घेतले साहेबांनी मला. तुम्ही ऐकलंय की तुम्हाला मानधन किती भेटत होतं? 6, 8, 10. तर मानधन तेवढं दुप्पट मागतोय असं म्हणल्यानंतर साहेब म्हणले आता मानधनात वाढीचा विषय आत्ताच काढू नका, आधी रोजगार घ्या. मी म्हणलं चहाला आणि प्रवासाला खर्च पूर्ण गेलाय, थोडं बहुत वाढवा, काहीतरी वाढवा असं विनंती केली आहे. मस्के साहेबावर हे का विश्वास तर ठेवावा लागल. उदय सामंत साहेबांनी 5 दिवस बाबा आंदोलन केले, उपोषण केले सांगलीला, त्यांनी भेट घालून देतो म्हणले पण दिले नाहीत. पण आता आम्हाला तुम्ही त्यांच्या अगदी उजवे हात आहात, हे उजवे हात आहेत, नाही तर पुन्हा आपण मामा गावाला येऊ, तसं काहीतरी करू, काही हरकत नाही ना. मामाच्या गावाला हक्कानं आले ते भाचे आणि एकानंही विरोधात घोषणा दिलेली नाही. दिले का चौधरी साहेब? आम्ही सगळे मामाचे लाडके आहोत. मी भाजपचा आहे साहेब, पण मी भाजपला शिव्या घातल्या, पण एकनाथ मामाला घातल्या का? कारण आमचे लोक दुष्ट वागलेल्यात, करावे व्हायरल, ओठात एक आणि पोटात एक वागलेल्यात, म्हणून आमच्या बेरोजगाराची दिवाळी अंधारात आली आहे. म्हणून एकनाथ मामा आपणाला गोड निर्णय देतील, शासनामध्ये ते प्रभाव टाकतील आणि आपणाला हा या सगळ्यांच्या हातानं द्या. हा थोडा वेळ द्यावा, आलेत ना, थोडा वेळ द्यावं. मी तर तुमच्या सोबत होतो ना, शेवटपर्यंत आहे म्हणलं होतं, पण मस्के साहेब आल्यानंतर नाही असू द्या, आपण मार्ग काढू. 4.5च्या मुद्द्यावर मला 2 मिनिटं. हा या 4.5चा मुद्दा सांगा.